यानंतरची बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये दुर्घटना घडली आणि यात तिघांचा मृत्यू झालाय। त्या ठिकाणी अजूनही शोधकार्य सुरू आहे। त्यातील तिसरा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलाय। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली। मोशीतील दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालेला आहे। तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, तर अजूनही शोधकार्य सुरू आहे, कारण आत आणखी 7 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। पालिका आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत शेवटची व्यक्ती बाहेर काढली जात नाही तोपर्यंत शोधकार्य थांबवलं जाणार नाही। तसंच पालिकेकडून आता मृतांच्या वारशांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। दरम्यान कंपनीकडून सुद्धा नोकरी दिली जाईल कुटुंबातील एकाला। मात्र नातेवाईकांनी याचवर आक्षेप घेतलेला, आम्हाला कंपनीत नको तर महापालिकेत शासकीय नोकरी मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी पालिका आयुक्तांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही केलेली आहे। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मोशीतील या दुर्घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली। दुर्दैवी आहे जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही। झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि अकस्मात झालेली आहे आणि म्हणजे इतर दुर्घटनेपेक्षा ही वेगळी आहे, कारण हा कचऱ्याचा ढीग असल्यामुळे जी आपण म्हणता की जी हे चाललेलं आहे तपास यंत्रणाला वेळ लागतोय, त्यामुळे मला असं वाटतं की कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतोय। पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊसही आहे, या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टींना जरासा वेळ लागत होता, त्यामुळे नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे। एनडीआरएफ ही भारतातली नावाजलेली रेस्क्यू करणारी टीम आहे आणि एनडीआरएफ सुद्धा कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही आणि ही माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे की हे ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे थांबवणार नाही। दुसरा मुद्दा होता की आता जे मृत झाले आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन काय देणार आहे यामध्ये चर्चा झालेली आहे। शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत, महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत। 25 लाखाव्यतिरिक्त कंपनी त्या व्यक्तीच्या घरातील एकाला नोकरी देणार आहेत। त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तर त्यांचं पूर्ण शिक्षण हे कंपनी करणार। दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, सध्या बचाव कार्याबाबत काय अधिक माहिती मिळते? नातेवाईक अजूनही तिथं आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे? अद्याप देखील ज्याप्रमाणे सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे, 12 ते 13 पॉकलाईनच्या माध्यमातून कचऱ्याचा जो ढिगारा आहे तो डंपरच्या साहाय्याने वाहून दुसरीकडे नेला जातोय। खरं तर सकाळी एनडीआरएफला दुपारच्या वेळेस 3 लोक जे आहेत ते मिळून आले होते आणि दुर्दैवाने 3ही लोकांचा मृत्यू झालेला आहे असं समोर आलं होतं। त्यापैकी 2 जणांचा मृतदेह जो आहे तो आता बाहेर काढण्यात आलेला आहे। आता काही वेळापूर्वी मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर दुपारीच्या वेळी एक मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि हे बाहेर काढलेले मृतदेह जे आहेत ते शवविच्छेदनासाठी पुण्यातील YCM रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत। खरं तर नातेवाईक सकाळपासूनच मोठी नातेवाईकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी भेट देऊन नातेवाईकांना ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांना नोकरीचं आणि आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता काही प्रमाणात नातेवाईक शांत झालेले आहेत। मात्र बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असून देखील कचरा मोठ्या प्रमाणात आहे आणि हा कचरा हटवण्यासाठी शर्थीचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। अद्याप देखील जवळपास 5 लोक आतमध्ये अडकलेली आहेत, त्यांच्या नेमक्या प्रकृतीची अद्याप माहिती मिळालेली नाहीये, अधिकृत काहीही अद्याप माहिती मिळाली नाहीये। मात्र जे 8 लोक अडकली होती त्यापैकी 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यापैकी 2 लोकांचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलेला आहे। धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।